सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदमेशमानंदी वल्लभं अंबिले कुल संभूतं देहुग्राम विभूषणं विरक्ति वल्लभं वंदे तुकारामं हरिप्रियं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरण रघुबर विमल जशु जोदाय कुपलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देवरो कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तीर कुजागर रामदूत तुलित बलधामांजने पुत्र पवन सुतनाम महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विरास वेसा कानन कुंडल कुंजित केसा जा विराजे कांदे मूजने उजाजे शंकर सुवन केसरी नंदन तेज व्रता महाजगबंधन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे कातुर प्रभु चरित्र सुनिबे के रसिया राम लखन सीतामन बसिया। जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता आता कृपा भांडवल सोडी बरी मते माझी पोतडी तरी ज्ञान पद्य जोडी थोरा माते लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुके नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा विळविळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया या वार करी वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संतांच्या या वार करी संताच्या मस्तक पायावरिया वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संता हा मस्तक हे पायावरिया वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या। वस्तू प्राप्त प्रसंगी प्रस्तुतस्थली तुम्हा सज्जन श्रोते मायबापांच्या सेवेकरिता उपस्थित केलेला भंग महान भगवत भक्त देहू निवासी लोकमान्य देवमान्य जगमान्य श्रीमंत चिन्मय आनंद स्वरूप करुणा वरुणालय अखिल कोटखंड आनंद भक्त वत्सल दयागण पंढरीश परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त असणारे देहू गाव निवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा 5 चरणाचा अभंग चिंतना करता निवडलेला आहे। आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी एक अट्टासात्मक अशी भाषा आपल्या समोर या ठिकाणी वापरलेले विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा प्रतिपाद्य विषय अभंगामध्ये मांडलेला आणि ज्यांच्या करता मांडले ते तुम्ही आम्ही आहोत। तुम्ही आम्ही असणाऱ्या भाविकांना तुम्हा आम्हा असणाऱ्या साधकांना तुम्हा आम्हा असणाऱ्या सज्जनांना तुम्हा आम्हा असणाऱ्या भक्तांना जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे एक संदेश देतात की बाबा या मृत्यू लोकामध्ये तू जन्माला आलेला आहेस आणि तुझं असणारं जे आद्य कर्तव्य आहे त्या कर्तव्यापासून तू च्युत झालेला आहेस। मग त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी अनेक प्रकारे समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला। आपणही सुद्धा या पवित्र अशा क्षेत्रामध्ये पवित्र असणाऱ्या तीर्थामध्ये पवित्र असणाऱ्या देवभूमीमध्ये पवित्र असणाऱ्या संत भूमीमध्ये या ठिकाणी आज आलोत। येण्याचं माध्यम ब्रह्मीभूत गुरुवर्य किसनगिरी बाबा
यांनी घालून दिलेला दत्त जन्मोत्सव आणि त्या दत्त जन्मोत्सवानिमित्त हा चालू असणारा नामसप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं समोर स्वामीजी बसलेले आहेत, बाबाही आहेत, बाबा तिकडे बसलेले आहेत, कारण हे त्यांना सहन होत नाही. जो आवाज आहे हा आवाज सहन न झाल्यामुळं म्हटले बाबा, म्हटले मी इथं बसून कीर्तन ऐकतो. हे बाबाही त्या ठिकाणी आहेत, स्वामी त्या ठिकाणी आहेत. ही सर्व असणारी टाळकरी वृंद, मृदंगाचार्य, पीटी मास्तर, चोपदार, ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि एक आज आपण महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरं, अनेक तीर्थक्षेत्र, अनेक प्रकारची देवभूमी आहे, पण इतर ठिकाणी जर गेलात तर धक्के खावे लागतात, समाधान होत नाही, शांती मिळत नाही आणि आनंद प्राप्त होत नाही. पण या असणाऱ्या मृत्यू लोकांमधील महाराष्ट्रामध्ये या असणाऱ्या देवगड सारख्या क्षेत्रामध्ये आलात, आल्याबरोबर जिकडं पाहावं तिकडं शांतता, जिकडं पाहावं तिकडं शांतता. आणि माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जिथं शांतता तिथं मोक्ष. मी बोलत नाही, जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, शांती परते नाही सुख. जिथं शांतता तिथं सुख आहे. अशा या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांना शांतता प्राप्त होते आणि पुढे आलं की मनाला आनंद होतो. कशामुळं? स्वामींना आणि बाबांना पाहिलं की मनाला आनंद प्राप्त होतो. आणि एकदा आनंद प्राप्त झाला, शांती आपल्या बरोबर असेल, शांतता आपल्या बरोबर असेल, त्या शांततेला जोड आनंदाची आहे. आणि एकदा आपल्याला आनंद प्राप्त झाला आणि दत्त प्रभूकडे गेलं की त्या ठिकाणी झाले समाधान, तुमचे देखील चरण, तुमचे देखील चरण, उठावेसे मना, उठावेसे मना येत नाही नारा. म्हणजे दत्त प्रभूकडे पाहिलं तर समाधान प्राप्त होतं. म्हणजे देवगड एक क्षेत्र असं आहे, शांतता, आनंद आणि समाधान प्राप्त करून देण्याचं एक साधन म्हणजे देवगड आहे. आणि या देवगड सारख्या क्षेत्रामध्ये माझ्यासारख्याला, मी बाबांमुळं नेवासा तालुक्यात आलो. बाबांचा आणि आमचा संबंध आला ती आमच्या गुरु महाराजांमुळं. आणि त्यांनी सहज शब्द वापरले, त्रिवेणेश्वर सांभाळ. गेलं 3 वर्षापासून सेवा करतोय. माझ्या स्वप्नातही नव्हतं की आपल्याला देवगड सारख्या क्षेत्रामध्ये आपल्याला कीर्तन करायला मिळेल, हे स्वप्नातही नव्हतं. कारण अनेक विद्वान आहेत, येण्याकरता, या ठिकाणी येण्याकरता अनेक विद्वानांची तळमळ आहे. पण सहज असणाऱ्या प्रल्हादगिरी बाबांची पुण्यतिथी होती, आमचे गुरु महाराजांना यायला वेळ होता आणि बाबा आणि स्वामीजी कुठं बसले? रोडच्या कडेला बसले, त्यांची वाट बघत. आणि तिथं बाळू महाराज सांगितलं, अमुक अमुक तारीख तुमची कुठं कुठं कोणाला देऊ नका. मी म्हणलं काय, कुणाला माहिती? त्यांनी सांगितलं नाही मला की दत्त जयंतीचं कीर्तन आहे म्हणून. कुठपर्यंत माहित नाही. ज्या दिवशी पत्रिका आल्या त्या दिवशी मला माहिती झालं आपलं कीर्तन देवगडला आहे. तेव्हापासून मनात धास्ती, कीर्तन कसं करायचं. पण आज पुण्य पळले बहुता दिवसा, पुण्य पळले बहुत, भाग्य उदयाचा
उदयाचा झालो सन्मुख तू कैसा झालो सन्मुख तू कैसा संत चरण पावलो आजी पिटले माझे गोडी आजी पिटले माझे गोडी हे संत चरण पावलो आजी पिटले माझे गोडी आजी पिटले माझे हा पुण्य फळाले बहुता दिवसा पुण्य फळाले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो संत चरण पावलो संत चरण पावलो संत चरण पावलो हो संत महात्मे सांगतात पुण्य फळले बहुत दिसा अनेक दिवसाचं बहुत दिवस होती मजी आस आजी घडले सायास रे तुका म्हणे होय तुमचे ने पुण्य भेटीतया पायासी रे खेडियामध्ये सांगितलं बहुत दिवस अनेक दिवस आहे मुळे महाराज आम्ही लहानपणचे दोस्त तसं दिसत तसं नाही जरी तुम्ही म्हणत असताल दोन्ही हात नाही त्याला पण स्वामी आम्ही एका ठिकाणी पारायणाला होतो गाथा पारायण होत आणि मुळे महाराजांनी एका व्यक्तीकडे व्यासपीठ चालक होत ते जे होत समोरचं त्याला एक हात नव्हता त्याचा एक हात गेलेला होता त्या तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर दोघांचं काय बी नसलो काय कळलंच नाही मी आपला वस्तीवर होतो माझ्याकडे असं बडबड बडबड करीतच आला त्याला काही सांगा अमकं झालं तमकं झालं फलाना झालं आणि ते मागून आला महाराज तुम्ही त्याला काही सांगा यांनी मागं पुढे पाहून त्याला कोपऱ्यात घातलं त्याला मग 1.5 हात पण त्याचा 1.5 हात काहीच काम करीत नाही या 2.5 हातापुढे आमच्या दोघांच्या एकमेकाला खुणा माहित समज तेही समोर आहे आणि आमचं असतं अनेक दिवसाचा काल आणि देवगडला आल्यानंतर त्यांना एक दिवस म्हटलं होतं मी आपलं देवगडला कीर्तन व्हायला ती म्हणे होईल आणि त्याचा योग आज या ठिकाणी आला की पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा कारण का तिळे तिळ पुण्याचा बडे तरी हे बहुता जन्मी जोडे तिळे तिळ पुण्य साचा पडे एका जन्मातलं नाही तुम्हाला देवगडला आज कीर्तन ऐकण्याकरता अनेक जन्माची पुण्य आहे तुमच्या पदरी आहे म्हणून आज आपण कीर्तन श्रवणाकरता बसलो तसं संत महात्मे सांगतात की माझं आज पुण्य उदयाला आलं पूर्व पुण्य असता गाठी पूर्व पुण्य असता गाठी पुण्य असता गाठी पूर्व पुण्य असता गाठी पूर्व पुण्य असता गाठी पूर्व पुण्य असता गाठी
सांगतात पूर्व पुण्य असता गाठी तई होय भेटी. आपल्या जीवनामध्ये एक पूर्व पुण्य महत्वाचं आहे आणि तीच पुण्य आज माझं स्वतःच त्या ठिकाणी फळाला आलं आणि त्यामुळं आज ही सर्व असणारी देवगडची भक्त मंडळी यांची सेवा करण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. आणि या योगामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्या पाया पडतायत. कोण? जगद्गुरु तुकोबराय पाया पडतात आपल्या. हे तुकोबरायांचा आणि आपला कार्यकारण भाव संबंध काय आहे? तुकोबरायांचा विचार केला आणि आपला विचार केला तर आपण संसारामध्ये रमलेली मंडळी आहात आणि तुकोबराय संसारापासून अलिप्त आहे. तुकोबराय एक जगद्गुरु आहे आणि तुमच्या आमच्याकडं कुठल्याही प्रकारची पदवी नाहीये. जगद्गुरु तुकोबरायांकडे जर पाहिलं तर 8 पिढ्याची भक्ती दिवू गावामध्ये होती. तुमच्या आमच्याकडे पाहिलं तर आपल्या घरामध्ये वंशाला सुद्धा दिवा माळकरी सापडणार नाही. ही स्थिती आहे. तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्या पाया पडतात. याला कारण काय? कारण पाया कुणी पडावं, कुणाच्या पडावं, का पडावं, कधी पडावं आणि कसं पडावं, पाया पडण्याचे असणार एक विधी सांगितलेला. बघा, तुम्ही देवगडला आलात, दत्तप्रभूचं दर्शन झालं, भगवान शिवाचं पांडुरंगाचं दर्शन झालं, ब्रह्मीभूत असणारे किसनगिरी बाबांचं दर्शन झालं आणि तुम्ही बाबांकडे गेलात. बाबांकडे गेलात आणि बाबांना नुसतं पाहिलं, बाबांना नुसतं पाहिलं तर त्यामध्ये येणाऱ्या भाविकाचं समाधान आहे. मी बोलत नाही, माझी माऊली ज्ञानोबराय अर्ध तूक टाकतात. साधूला नुसतं पाहण्यात समाधान आहे. दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुषः, पुण्य पुरुषाला पाहिल्याबरोबर समाधान प्राप्त होतं, याचं नाव दर्शन आहे. आता तुम्ही तर महाराज लोकांच्या पाया पडू पडू महाराज लोकांना डायबिटीज झाला. इतके आम्ही पाया पडू, एकही बाबा सोडित नाही. बाबा दिसला का पाया पडल्याशिवाय राहत नाही. पण दर्शन करत असताना दर्शनाचा विधी सांगितलेला, दर्शनाचा नियम सांगितलेला आणि या ठिकाणी तुकोबराय तुमच्या आमच्या पाया पडतात. कारण जगद्गुरु तुकोबराय त्यांनी समाजाकडे पाहिलं, समाजाकडे पाहिलं आणि विचार केला, हा समाज अधोगतीला चाललेला.
मग समाजाला सांगितलं, हे राजा, त्या भगवंताचं जे नामस्मरण आहे ना, तुम्ही आणि आम्ही मिळून करू. भगवंताचं नामस्मरण तुम्ही आणि आम्ही मिळून करू. तेने सदा चेता समाधान सदा चेता समाधान तेरे सदा चेता समाधान तेरे सदा चेता हे सदा नाम सदा देता समाधान तेरे सदा तेरे सदा देता समाधान सर्व सुख लालो सर्व सर्व सुख लालो सर्व अलंकार. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे राजा, सदा नाम सदा घोष पण एका शब्दानं जोडला. सदा नाम करू, सदा नाम घोष करू. करू या शब्दानं तुम्ही आणि आम्ही मिळून करू. भगवंताची भक्ती, भगवंताचं नामस्मरण तुम्ही आणि आम्ही मिळून करू. पण समाजानं ऐकलं नाही, समाजानं ऐकलं नाही. ज्या वेळेस समाजानं ऐकलं नाही त्यावेळेस तुकोबाराय म्हटले, नाही ना तुम्ही पुढे शिंदळीचे पुढे पुढे शिंदळीचे पुढे शिंदळीचे किती सांगू तरी नाही कधी भटकीचे पुढे सिंदळीचे रडतील पुढे सिंदळीचे रडतील पुढे सिंदळीचे रडतील. ओ जगद्गुरु तुकोबाराय आता रागावले आणि रागावून सांगितलं, नाही ना तुम्ही, मग काय होईल? पुढे शिंदळीचे रडतील. म्हणजे जगद्गुरु तुकोबारांनी आपल्याला आसूड मारून सांगितलं, तरी सुद्धा समाजानं ऐकलं नाही. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय साधू संतांना भीती घातली. जगद्गुरु तुकोबाराय सांगू लागले, संत महात्मे सांगतात की, हे राजा, नाही त्या यमासी करुणा बाहेर काढती कोडी प्राण. भीती घातली. नामदेव महाराज सांगतात, यमाचे यमदंड बैसतील माता तेव्हा तुझ रक्षिता
म्हणजे साधून समजून सांगितलं, ऐकलं नाही. हात जोडून सांगितलं, ऐकलं नाही. दम देऊन सांगितलं, ऐकलं नाही. भीती घालून पाहिली, ऐकलं नाही. कशाप्रमाणे? जसं श्रीमंताचं एकुलते एक पोरग, रोज सकाळी उठायचं, स्नान करायचं, डबा घ्यायचं, जेवण करायचं, दप्तर घ्यायचं, 10 रुपये खर्चायला घ्यायचं, ते शाळेत जायचं. 8 दिवस तो शाळेत गेला ना. 9व्या दिवशी मास्तर आले, सांगितलं, गुरुजी. मास्तर म्हटले, पाटील 8 दिवस झाले बाळू शाळेत नाही. पाटलानं विचार केला, बाळू रोज सकाळी उठतो, जेवण करतो, स्नान करतो, असणार दप्तर भरतो, डबा घेतो, 10 रुपये खर्चायला घेतो, मग बाळू कुठं जातो? म्हणजे इथलं नाही बरं, इथं कोणी जर असलं तर सोडून यशवरच त्या राडा पाडला. गुरुजी त्याला सापडायला निघाले. एका ऊसाच्या क्षेत्रामध्ये 5-7 मुलं बसले होते आणि त्याच्यात असणारे 7 मुलं, हातात 13 पत्ते, त्याच्यात तो बसलेला होता. आता मी त्यो म्हणतो, शब्द गाळून टाकतो, नाही तर मला उद्यापासून प्रत्येक गुरुवारी यायचंय देवगडला आणि ते मागून म्हणते तुला यायचंय काय परत. बाळूला उठवलं, बगोटीला धरलं, घरी आणलं, सांगितलं, 10-5 खेड्यात माझी इज्जत आहे, माझा शब्द कोणी खाली पडू देत नाही. एखादी असणारी माता माझ्या समोरून चालली तर डोक्यावर पदर घेते, हातात चप्पल घेते, निघून जाते. इतकी माझी मान मर्यादा आहे आणि तू जर असं वागू लागला तर लोक काय म्हणतील. बाळूला समजून सांगितलं आणि सोडून दिलं. पुन्हा गुरुजी आले, पुन्हा हा पहिल्या शेतात गेला. तोपर्यंत त्यानं वावर बदललं, दुसऱ्या वावरात गेला. मग तिथं जाऊन असणार पाटलानं धरलं, बगोटीला उठवलं, एक ऊस उपटला. इतकं मारलं, इतकं मारलं, इतकं मारलं आणि घरी आल्यावर सांगितलं, तुला उद्या शाळेत जावं लागेल. तो म्हणला, दादा मी शाळेत जाणार नाही. पाटलानं सांगितलं, उद्या सकाळी तू शाळेत गेला नाही, तुझा मुडदा पाडील. तो म्हणला, दादा उद्या सकाळी मुडदा पाडण्यापेक्षा आता पाळला तरी मी शाळेत जाणार. पाटलाचे सगळे प्रयत्न संपले की नाही? तसे तुकोबारायचे सगळे प्रयत्न संपले. पाटील शेवटचे प्रयत्न म्हणले, बाळू मी तुझ्या पाया पडतो पण तू शाळेत जा. तसं तुकोबाराय तुम्हा मला म्हणतात, मी तुमच्या पाया पडतो पण एक काम करा. लागोनिया पाया, लागोनिया पाया, विनवितो तुम्हासी, विनवितो तुम्हासी. लागोनिया पाया, लागोनिया पाया, विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया, लागोनिया पाया, विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया, लागोनिया पाया, लागोनिया पाया, विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला. करटाळी बोला, करटाळी बोला, मुखी नाम, मुखी
विठ्ठल विठ्ठल वेळुळे आला गोलिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम गोलिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हे राजा मी तुमच्या पाया पडतो, पाया पडून मी तुम्हाला विनंती करतो. दोन शब्द, एक पाया पडणं आणि एक विनंती करणं. विनंती जगद्गुरु तुकोबराय करतात. तुमच्या आमच्या पाया पडणारे जगद्गुरु तुकोबराय. मग अशी तुकोबरायांना आपली गरज काय? आणि तुकोबरायांचा जर विचार केला तर तुकोबराय साधारण तुकोबरायांच्या जीवनाचा इतिहास पाहिला तर तुकोबराय जगद्गुरु तुका नामदेवरायचा अवतार तुकोबराय, उद्धवाचा अवतार जगद्गुरु तुकोबराय, भक्त प्रल्हादाचा अवतार जगद्गुरु तुकोबराय, अंगदाचा अवतार जगद्गुरु तुकोबराय. म्हणजे 5-6 पिढ्याचा जर आपण विचार केला तर जगद्गुरु तुकोबराय 6 पिढ्यापासून आपल्याला तेवढंच बोलत नाही, त्याच्याही पुढे सांगतात देवधरी अवतार तुका त्यांचे बरोबर. एवढं सांगणारे जगद्गुरु तुकोबराय. नुसतं तुकाराम तुकाराम नुसतं आपण तुकोबरायचं नाव घेतलं ना, दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा. काळाला सुद्धा भीती निर्माण होते. अशी ज्या नावात ताकद ते तुकोबराय. कोणते तुकोबराय? ज्यांचा सासरा पुणे जिल्ह्याला, ज्यांचा सावकारकीचा धंदा होता, आप्पाजी गुळवे, त्यांचे जावई म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. ते साध्याची नव्हते. त्यांच्या सासऱ्याकडं त्यावेळेस 3600 एकर ऊस होता. एवढ्या श्रीमंताचे जावई आपलं गुंठभर किंवा एखाद्या एकरभर जर ऊस असलं ना तर ते मानताट करीतच निघत. नाही तर 2 किटल्या असल्या ना, एकीच पाणी आणि एकीच दूध. पुढचं तुम्ही समजा. पण आयटीत निघत. पण हे जावई आप्पाजी गुळव्यांचे पण कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही. ते तुकोबराय की ज्या तुकोबरायांच्या धर्मपत्नीचा काटा काढण्याकरता भांडाऱ्या डोंगरावर भगवान परमात्म्याने यावं, ते तुकोबराय. आणि ते तुकोबराय. कोणते तुकोबराय? मंबाजी बुवानं तुकोबरायांना मारलं. मंबाजी बुवांना तुकोबरायांनी मारलं. संध्याकाळी तुकोबराय कीर्तनाला उभे राहिले. समोर कुवत असणारे मंबाजी बुवा दिसले नाही. विनय करायला सांगितलं, विना घ्या, मी तोपर्यंत रोजच्या श्रोत्याला घेऊन येतो. म्हणून तुकोबराय त्या श्रोत्याला आणण्याकरता गेले. हक्का मारली, ओ मंबाजी बुवा,
मंबाजी बाहेर आले आणि मग तुकोबरायला म्हटले, मी सकाळी तुला गुराढोरासारखं मारलं, अंगावरचे कपडे फाटेपर्यंत मारलं आणि पुन्हा माझ्याकडं. आता ऐका, तुकोबराय म्हटले, सकाळी तुम्ही मला मारलं, मी तुम्हाला काय बोललो? हा गाव गाडा, चला कीर्तनाला. पण हो, सकाळी तुम्ही मला मारलं ना, तुमचे हात दुखत असतील, मी पहिल्यांदा तुमचे हात पाय दाबून देतो आणि मग कीर्तनाला चला. तुकोबराय मंबाजी बुवाचे पाय दाबायला लागले. त्यावेळेस मंबाजीनं विचारलं, तुकोबराय तुम्ही आहात तरी कोण? तुकोबरायांनी सांगितलं, मला माहित नाही, मी कोण आहे ते मला माहित नाही, पण मी कोण आहे हे जर कळून घ्यायचं असेल तर अखिल कोट पंढरीश परमात्मा आणि त्या परमात्म्याकडे जा आणि त्याला विचारा. पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा. तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा. तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, तुका दिसतो मी तैसा, पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा. हो, तुकोबराय सांगता, तुका म्हणे नोहे दिसतो मी तैसा, मी जसा दिसतो तसा नाही. कसा आहे? तेरा दिवचा बाया रक्षुनिया बोधके, कोरड्याचे काढूने दाखविल्याचे, अपार कवित्व शक्ती निरवुनी कीर्तन श्रवणे तुमच्या उतरती जन दोके. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दाता, तारक तो सकळांचा जीवन. तुकोबरायांची अति लढी वाचणार एकनिष्ठ भक्त पिंपळनेर निवासी निळोबराय सांगतात, तुकोबरायांचा अधिकार आमच्या असणाऱ्या वाघुली निवासी जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार सांगणारे रामेश्वर शास्त्री आणि आमच्या जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार सांगणाऱ्या शिवूरच्या बहिणाबाई महाराज, हे तीन ब्राह्मण, बहिणाबाई, निळोबराय आणि रामेश्वर शास्त्री, या तीन ब्राह्मणानं तुकोबरायची शरणागती केली. म्हणून आज वाघोलीला रामेश्वर शास्त्रीची समाधी आहे. वाघोलीचे रामेश्वर शास्त्रीनं तुकोबरायांना त्रास दिला म्हणून आपण तुकोबरायकडे पाहते, रामेश्वर शास्त्रीकडे पाहत नाही. आणि तुको असणाऱ्या रामेश्वर शास्त्रीनं असणाऱ्या शूद्राची शरणागती केली म्हणून ब्राह्मण समाज त्या समाधीकडे पाहत नाही. अशा द्विधा मनस्थितीत सापडलेली समाधी आहे. निळोबरायकडे सुद्धा तीच परिस्थिती आहे, बहिणाबाईकडे तीच परिस्थिती आहे. पण एक जर बारीक विचार केला तर रामेश्वर शास्त्री रूपी कांशीवर, ऐका, रामेश्वर शास्त्री रूपी कांशीवर जगद्गुरु तुकाराम महाराज रूपी सोनं घासल्या गेलं. ऐका,
रामेश्वर शास्त्री रूपी कांशीवर जगद्गुरु तुकोबाराय रूपी सोनं घासल्या गेलं. आणि ज्या दिवशी ते सोनं पूर्ण कसाला उतरलं, ज्या दिवशी ते सोनं पूर्ण कसाला उतरलं, त्या दिवशी रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं, तुकिता तोलने ब्रह्म तुकासे आले, तुकिता तुलने ब्रह्म तुकासे आले, तुकिता तुलने ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारा. अजून बोलू. रामेश्वर शास्त्री म्हणजे परीक्षक, निळोबाराय म्हणजे एकनिष्ठ, आणि बहिणामाई म्हणजे अति लढीवाळ. तीन शिष्य, एक परीक्षक आहे. अजून सांगू. रामेश्वर शास्त्री नसते, ऐका, रामेश्वर शास्त्री नसते तर तुकोबाराय आपल्यापर्यंत आलेच नसते. विठ्ठल विठ्ठला. मोठ्याच असणारे शब्द ऐकलेला. असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय, आणि ते तुकोबाराय आपल्या पाया पडतात. त्याला एकच कारण आहे, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. एवढं असणार, इतके असणारे 100 टाळकरी गोळा करायचे, 4 असणारे चोपदार, पेटी मास्तर, 2 मृदंगाचार्य, साऊंड सिस्टीम, एवढं मोठं थंडी गाठ्याचं आपली सोय करायची, एवढा समाज जोडायचा, त्यांना ते अन्नदान करायचं, त्यांच्याकरता 11 वाजेपर्यंत जागायचं. एवढं कशा करता करायचं? याच्या पाठीमाग एकच कारण आहे, हा जो असणारा समाज आहे, हे जे असणारे भाविक आहेत, हे जे असणारे सज्जन आहेत, हे अन्य मार्गाला न जाता यांना काहीतरी या मानवी जीवनामध्ये मिळावं, हा हेतू या असणाऱ्या देवगडकर परिवाराचा. आणि या परिवारानं सुरू केलेला हा दत्त जन्मोत्सव आहे. आणि या दत्त जन्मोत्सवा निमित्त आपण सर्वजण भाविक या ठिकाणी आहात, आणि आपलं कल्याण व्हावं. आपण अन्य योनीला जाऊ नये, काळाची झडप आपल्यावरती पडू नये, याच्या करता साधू संत आपल्याला सांगत असतात. तेच तुकोबारायांना सांगायचं, हे राजा, लागून या पाया, विनवितो तुम्हाला, मी विनंती करतो, विनवितो सकळ कर जोडोनी तुला, दानाई तुलेच मने तुकया बंधू राम,
है की नाही? तुकोबारायचे भाऊ आपली विनंती करतायत. काय विनंती केली त्यांनी? 10-5 एकर मागितलं, कीर्तनाचे पैसे मागितले. आता परवा मी पाहिलं, बाबा होते तिथे. एक क्लिप जवळजवळ बरीच व्हायरल झाली. इतकी व्हायरल झाली, इतकी चांगल्या चांगल्याच्या मनाला लागली असल, इतकी व्हायरल झाली ती. पण तुकोबाराने आपल्याला काही मागितलं ना. त्यांनी एकच सांगितलं, करे टाळी बोला मुके नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, गोलिया पाया भोला गोलिया पाया विनवी तो तुम्हाला, भोला गोलिया पाया विनवी तो या 2 हातानं काय करायचं? टाळी वाजवायची आणि मुखानं नामस्मरण करायचं. पण साधकानं विचारलं, महाराज तुम्ही आमच्या पाया पडताय, विनंती करताय, आम्हाला हातानं टाळी वाजवायला लावताय, नामस्मरण करायला लावताय, पण कुणाचं करावं? विठ्ठल विठ्ठल मनावे विठ्ठल 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 मनावे डोळेला विठ्ठल सुख सोहळा स्वरी नाही, हा सुख सोहळा स्वरी नाही, हा सुख सोहळा स्वर्ग नाही. विठ्ठल 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 म्हणावे डोबेला विठ्ठल विठ्ठल द्वितीय चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्ही जीवनामध्ये विठ्ठल
विठ्ठल पण मना वेळोवेळा. वित म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे ज्ञान शून्यान, ल म्हणजे करून देणारा. ज्ञान शून्यालाही ज्ञान करून देतो तो विठ्ठल. वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळकंठ, ल म्हणजे लक्ष्मीकांत. उत्पत्ती स्थिती प्रलय ज्याच्याकडे आहे तो विठ्ठल. आता हा विठ्ठल अधिक चिंतन फार याचं चिंतन. आपण सगळे वारकरी आहात. तुम्ही वृंदावनात गेला त्याला कृष्ण म्हणतात, नंदगाव बरसानात गेला त्याला कृष्ण म्हणतात, गोकुळात गेला त्याला कृष्ण म्हणतात, मथुरेत गेला त्याला कृष्ण म्हणतात, आणि पंढरपुरात गोपाळ कृष्णाचं असणार गोपाळपुरा, त्या गोपाळपुरात आला त्याला कृष्ण म्हणतात. इथपर्यंत त्याला कृष्ण म्हणतात. नवे नवे त्या गोपाळपुऱ्यापासून पंढरपूरला पश्चिम द्वारात एक कृष्णाचं मंदिर आहे. त्या कृष्णाच्या मंदिरापर्यंत त्याला कृष्ण म्हणतात. कृष्णाच्या मंदिरापर्यंत त्याला कृष्ण म्हणतात. त्या मंदिरापासून आत्ताच असणारं परमात्म्याचं मंदिर, त्या असणाऱ्या 2 कासऱ्यात त्याला विठ्ठल म्हणतात. त्याला 2च कासऱ्यात, बाकी ठिकाणी तुम्ही कुठेही जा, तो जो विठ्ठल आहे तो विठ्ठल विष्णू सहस्रनामात नाही, तो विठ्ठल गीतेत नाही, तो विठ्ठल विष्णू असणाऱ्या ज्ञानेश्वरीत नाही, तो विठ्ठल हरिपाठात नाही, तो विठ्ठल आपण जर चिंतन केलं अमृतानुभवामध्ये नाही, तो विठ्ठल वेदात नाही, तो विठ्ठल शास्त्रात नाही. मग असा विठ्ठल कोणता? विठ्ठल वेद शास्त्र आपल्याला कळतच नाही, तिकडं आपण जायचंच नाही. कारण का? वेद तीही वर्णाचे काणी लागला आणि शास्त्र आपल्याला कळतच नसतं. आम्ही विचार करतो, रोज असणारं समाज कीर्तन ऐकतंय, दहाव्याचं ऐकतंय, वर्ष श्राद्धाचं ऐकतंय, मौतीचं ऐकतंय, घरभरणीचं ऐकतंय, असणारं पाचीचं ऐकतंय, बारीचं ऐकतंय, सगळं ऐकतंय, पण सुधरतच नाही. बदल काहीच नाही ना. काय बदल आहे? काही बदल नाही. क्षमा मागून बोलू बाबू. स्वामी गुरु शिष्य होते आणि शिष्यानं विचारलं जगात चांगली गोष्ट काय? तो म्हणला वाईट घेऊन ये. त्या असणाऱ्या शिष्यानं दारूचं मडकं भरून आणलं. म्हणला काय? म्हणला दारू सगळ्यात वाईट. गुरुनं एका गाडग्यात घेतली आणि त्याच्या जवळ दिली. म्हणला प्यायची गुळणा करायची, प्यायची गुळणा करायची. त्या शिष्यानं अख्खं गाडगो संपिलं, पण त्याला उडशीक सुद्धा चढली नाही. का नाही चढली? त्याला आतमध्ये सोडलीच नाही. तसं आपण वर्षाचे 360 दिवसापैकी 701 असणार 20 दिवस कीर्तन ऐकतो. आपल्यात बदल होतच नाही, कारण आपण आतमध्ये सोडतच नाही. बाबा सांगू सांगू बाबा सांगू 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 70-75 पर्यंत गेले. स्वामी आले, 2-3 वर्ष झाले. स्वामी जवळ दिवसातून 3दा सांगत आहेत, आणि आमचं विचारत ना काय मौतीला हजर. सगळे सांगतात, सांगत जे बोंब कोणी नाही कधी काय.
पाहिलं टाळकऱ्यांना सगळ्याला आसन उभा राहिलाय समोर, सर्वांना आसन उभा राहण्याकरता. पीटी मास्तर, मृदंगाचार्य, येणारे जे असणारे अतिथी आहेत म्हणजे अतुल महाराज असतील, आमच्या निमगावचे सरपंच असतील आणि निमगावचे ग्रामस्थ असतील, फाट्यावरचे असतील, इकड सगळे असणारे परिसरातील सर्व भाविक आहे, सगळ्यांना बसण्याकरता ज्या ठिकाणी आसन व्यवस्था आहे त्या ठिकाणी ऐकलेलं 50% फायद्यात पडतं. कशाचा माझा अनुभव सांगतो. एक दिवस मी देवगडला बिगर आसनाचा आलो. आसन आणलंच नाही, वरती तिथंच राहिलं. घाई गडबडीत आलो निघून. आल्यानंतर बाबांकडे गेलो. बाबा म्हणले बसा. आसन नव्हतं. मी म्हणलं बाबा आसन नाही आणलं. म्हणले जा तुम्ही, बसू नका. म्हणजे आसन नाही, तिथं आपल्याला बसू दिलं नाही, आपल्याला बसू दिलं नाही. आणि तुम्ही आम्ही असणारे कीर्तना प्रवचनाला बिगर आसनाचे बसतो. आपल्यात काय बदल होणार आहे? म्हणजे शास्त्रानं सांगितलं कीर्तनाला निघालात, भजनाला निघालात, स्वतःच आसन घेऊन जा आणि त्या आसनावर बसून कथा ऐकायची आहे. कारण कथा मी स्वामींची बऱ्याच ठिकाणी ऐकली आणि आताही माझा ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे, पण यश येतं का नाही कोणाला माहिती. हा ते म्हणते बाबा, आता आम्ही बाबाकडे जायला घाबरतो. स्वामींची असणारी जी कथा आणि बाकीच्यांची असणारी जी कथा, कथा ऐकावी कशा करतात? व्यथा जाण्याकरता. जीवनातील व्यथा संपली. शुकाचार्य 7च दिवस कथा ऐकली तर शुकाचार्य मुक्त झाला. असणार परीक्षिती मुक्त झाला. म्हणजे श्रवणम कीर्तनम अर्चनम दास्यम सत्यम आत्मनिवेदन 9 प्रकारच्या भक्तीपैकी श्रवण भक्ती सांगितलेली आहे. आणि मी हे सांगत होतो की जीवनामध्ये शास्त्र आपल्याला सांगतंय, शास्त्र आपल्याला सांगतंय, जर तुम्ही बहिर दिशेला गेला तर 4 गुळण्या करून नंतर तुम्ही मंदिरात वगैरे जा. आपण करत नाही, हे शास्त्र सांगतंय. म्हणजे शास्त्र, त्या शास्त्रात विठ्ठल नाही, वेदात विठ्ठल नाही. गीता सकाळी ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. 700 श्लोक बघा. 700 श्लोकापासून पहिला श्लोक धृतराष्ट्रापासून पहा तर थेट यत्र योगेश्वर कृष्ण इथपर्यंत पहा. या 700 श्लोकामध्ये तुम्हाला कुठे विठ्ठल सापडतोय का? त्याच्यापेक्षा ज्या 700 श्लोकावरती मी असणार जी टॉकीजवर सांगितलं होतं की नेवासा ज्या ठिकाणी खांबाला टेकून ज्ञानेश्वरी 9033 ओव्या सांगितल्या, सच्चिदानंद बाबानं लिहिल्या, त्या 9033 ओव्यात उद्या सकाळी बघा पुढे विठ्ठल आलाय का? विष्णू सहस्त्रनाम शेवटच्या क्षणी कौरव पांडवाच्या युद्धामध्ये भीष्माचार्य शरपंजरी पडले. तिथं अर्जुन, नकुल, सहदेव, भीम, युधिष्ठिर, गोपाल कृष्ण कन्हैया आणि द्रौपदी हे सगळे गेले. आणि त्यावेळेस भगवंतानं भीष्माचार्याकडे पाहिलं. भीष्माचार्यानं पाहिल्यानंतर भीष्माचार्यानं सांगितलं, प्रभू 1 मिनिट. गणपती बाप्पाचं ध्यान केलं. 1 मिनिटामध्ये मृत्यूच्या अवस्थेत पडलेले भीष्माचार्य 1 मिनिटामध्ये 108 श्लोकामध्ये भगवान परमात्म्याचे 1000 नावं तयार केले. आणि ते घेण्याकरता भगवान परमात्म्याला भीष्माचार्याने पायाजवळ उभा केलं. काय ताकद आहे! 3 माणसं असे एकानं पायाजवळ उभा केलं, एकानं समोर उभा केलं आणि एकानं पाठीमागं उभा केलं.
पायाजवळ उभा केलं भीष्माचार्य, समोर उभा केलं ध्रुव बाळ आणि पाठीमागा उभा केलं भक्त प्रल्हाद. विठ्ठल भक्त प्रल्हाद नाही, पुंडलिक. असे 3 महानच आहेत. आणि त्या पायाजवळ उभा राहून असणाऱ्या भीष्माचार्यानं 108 श्लोकाचं विष्णू सहस्रनाम भगवंताजवळ दिलं. ते 108 श्लोक उद्या सकाळी आपल्या इथं आले ना, गुरुवारी, प्रत्येक गुरुवारी आम्ही आलो का विष्णू सहस्रनाम चालू असतं. आज सप्ताहामधून स्वामी विष्णू सहस्रनाम गायब झालं, ठेवलंच नाही सप्ताहामध्ये. अशा विष्णू सहस्रनामामध्ये जर पाहिलं तर कुठं सुद्धा विठ्ठल सापडत नाही. मग ज्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्यांना विठ्ठल माहिती नव्हता का? माहिती नव्हता म्हणावं तर माझे जीवीची अवधी पंढरपुरा नेईन असा जो विठ्ठल आहे तो आपल्याला कशातच सापडत नाही. पण त्या विठ्ठलाचा विचार करत असताना गोपाल कृष्णाच्या मंदिरापासून आज भगवान परमात्म्याचं मंदिर 2 कासऱ्यामध्ये आहे. या 2 कासऱ्यात आपलं उत्तर आहे. पण घोष वाक्य शोधा म्हणजे सापडेल. आपण शोधत नाही, जातो पाया पडतो पाठीमागे येतो, पण विचार करत नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये आहे. वेदांताचा सिद्धांत असा आहे, ज्या ठिकाणी प्रश्नाची उत्पत्ती होते, वेदांताचा सिद्धांत असा आहे, ज्या ठिकाणी प्रश्नाची उत्पत्ती होते त्याच्या बुडाला उत्तराची सुरुवात असते. जिथं प्रश्न निर्माण झाला त्याच्याच बुडाला उत्तराची सुरुवात असते. शोधायला कुठं जायचं नाही. पण साधकाने प्रश्न केला हा विठ्ठल आम्हाला माहिती नाही. कारण का? ठावाची नाही बापाचा, याचं बॅकग्राऊंड आम्हाला सांगता येणार नाही. हा आम्हाला माहिती नाही. आम्हाला असं नाव सांगा की ते आम्हाला माहिती असेल. ते सांगितलं अभंगाचं 3य. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णू हरी कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. मार्ग हा वैकुंठेचा, मार्ग हा वैकुंठेचा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेला, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेला. मार्ग हा वैकुंठीचा, मार्ग हा वैकुंठीचा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे
गोविंद गोपाळ किती नावं ठेवले? कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद, गोपाळ 5 नावं ठेवले आपल्या समोर. कृ कर्षती इति करणे कृष्ण. कृष्ण विष्णू पालनमय जीवन विष्णू. हरी रु रोष्यती इति हरणे पापाचा आविर्भाग हरण करतो तो हरी. यज्ञातील आविर्भाग हरण करतो तो हरी. म्हणजे रु ऋष्यती ती हरणे म्हणजे हरी आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद. गो नाम इंद्रिय, विंद नाम सांभाळ. गोविंदाचा इंद्रियाचा सांभाळ करतो तो गोविंद. गो नाम घासणार गाई आणि पाळ म्हणजे गोपालक जो आहे तो गोपाळ. असे 5 नावं आपल्या समोर ठेवली आणि या 5 नावापैकी एका नावाचं आपल्याला चिंतन करायचं. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ एवढं जरी म्हटले, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. आणि वैकुंठाला जायचं सोपं आहे. वैकुंठाला जायचं सोपं आहे. वैकुंठा जावया आहे की नाही. तपाचे सायास तोप करावं लागतं. आपल्याच्याने तोप होणार नाही. मग अशी बसणार स्वामीला आम्ही बसलो. स्वामी म्हटले मी गेलो होतो मंजूरला. संध्याकाळी 6 वाजता बसलो. आमच्या असणारे गुरु महाराजांजवळ 6 वाजता बसलो. त्यावेळेस स्वामींना जे जाणवलं ते त्यांनी आम्ही दोघंच असणारा ते बोलत असताना आमच्या समोर आलं. म्हणजे त्यांनी तप केलं. त्या तपाचा प्रादुर्भाव आजही या वयात त्यांच्याकडे बैठक आहे. आम्ही ती बैठक मारू शकत नाही. म्हणजे का? तप ना. आणि तप करायचं म्हटलं की त्याला जागा चांगली लागते. तप करण्याकरता जागा चांगली लागते. आता जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटे राम भाव शुद्ध हे राहिलं नाही. कलियुगामध्ये अगायुगाची वाटा जे निघाले गा सुभटा. त्याच्या वाट्याला फक्त दुःख चाललेला. म्हणून जप तप आपल्याकडून घडत नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय तुला वैकुंठाला जायचंय ना. तुका म्हणे हेच नीट जवळी वाट वैकुंठ. वैकुंठाला जाण्याकरता कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ या 5 नावापैकी एका नावाचं चिंतन करायचं. एका नावाचं जर चिंतन केलं, सांगू मूळ बाळ जर रडायला लागलं ना, बाळ रडायला लागलं ना, इतकं जोरात रडतं इतकं जोरात रडतं. ते आईच्या कानावर पडलं, आई असं ते काम टाकून देते आणि त्याला घेते. बाळ रडायला लागलं तर आई येऊन सगळं काम टाकते आणि त्याला घेते. तसं तुम्ही आम्ही फक्त जर रडायला लागलो ना की अख्खं काम सोडून आपल्याकडे येईल. पण आपण रडतच नाही. आपण रडत नाही. त्याच्याकरता अट्टहास करत नाही. फक्त काय करायचंय, या 5 नावापैकी एका नावाचं चिंतन करायचं. पण साधकाने प्रश्न केला, बाबा एका नावाचं कवायना पण कुणी करायचं? सकळासी येथे आहे अधिकार. सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरिच्या नामे. कलियुगी उद्धार हरिच्या नामे. विठ्ठल विठ्ठल म्हणाले वेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणाले वेळा. सकळासी येथे आहे अधिकार.
अधिकार कलियुगी उद्धार हरिनामे सगळ्यांना कुणा कुणाला गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दुष्यते स्वहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवणे करा विठ्ठल स्मरण सगळ्याला अधिकार दिला. मग महाराजांना विचारलं की त्या असणाऱ्या नामाजवळ आहे तरी काय अभंगाचं शेवट. तुका म्हणे नामा पासी चारे मुक्ती 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 तुका म्हणे नामा पाशी चारे मुक्ती तुका म्हणे नामा पाशी चारे मुक्ती तुका म्हणे नामा पाशी ऐसे बहुता ग्रंथी बोलियले ऐसे बहुता ग्रंथी बोलियले ऐसे बहुता ग्रंथी बोलियले विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा विठ्ठल विठ्ठल